हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आजपासून आहे ना आपण हॉटेल स्टाईल आहे ना ग्रेव्हीजची सिरीज चालू करणार आहोत। तर आजची आपली पहिली ग्रेव्ही आहे ऑल पर्पज बेसिक रेड ग्रेव्ही। 3, 2, 1 हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल आपण आहे ना बेसिक ग्रेव्हीज करणार। तर आजची आपली पहिली ग्रेव्ही आहे ऑल पर्पज रेड ग्रेव्ही। त्यासाठी आपण अर्धी वाटी आहे ना तेल घेतलेले, रेग्युलर जी आपली आमटीची वाटी आहे ती वाटी घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण आहे ना 3 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे। इथे आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत, जसं की 2 ते 3 तमालपत्र, 4-5 लवंग, त्यानंतर 2 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे। इथे आपण काजू आणि मगज बी जे आहे ते भिजवून ठेवलेले आहे। 15 ते 16 काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 चमचे आपण आहे ना मगज बी घेतलेले आहे। अर्धा तास आपण आहे ना गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले। इथे आपण एक बाउल घेतलाय, त्यात ना सुके मसाले आपण मिक्स करणार आहे। पहिलं जे आहे ते 2 चमचे धनेपूड, 1 चमचा मीठ, 2 चमचे हळद पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, हे आपण रंगासाठी घेतलेले आहे। 4 चमचे किंवा 3 चमचे आपण ना इथे चवीचं लाल मिरची पावडर घेतलेले आहे। जे मीडियम आहे ते तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकताय। सुके मसाले आपण मिक्स करून घेऊया। मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत। इथे आपण 4 मीडियम कांदे घेतलेले आहेत, स्वच्छ सोलून आपण ते धुवून घेतलेले आहेत। कांदा आपण कट करणार आहोत, पण इथे काय करायचं महत्त्वाचं, हा जो पिवळा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे। हे महत्त्वाची टिप आहे इकडे। आणि असा छानपैकी उभा चिरून घेऊयात। अशा पद्धतीने आपण आहे ना बाकीचे कांदे सुद्धा आहे ना कट करून घेऊयात। आपण सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत, आता एका प्लेटमध्ये काढूयात। इथे आपण आहे ना 7 ते 8 टोमॅटो घेतलेत, पण टोमॅटो घेताना एक महत्त्वाचं आहे ना टिप आहे बरं का। इकडे छान असे लाल बुंद टोमॅटो घ्यायचे, अर्धवट कच्चे किंवा कडक टोमॅटो घ्यायचे नाहीत। मस्तपैकी आहे ना किंचित कडक आणि छान लाल बुंद असे घ्यायचे। इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। टोमॅटो पण आपण आहे ना मोठे कट करणार आहे, फक्त आता हे वरचं आधी कट करून घेऊया। त्यानंतर अर्धा असा तुकडा करून मध्ये कट करून आपण आहे ना ह्याचे असे स्लाइसेस करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण आहे ना बाकीचे टोमॅटो सुद्धा आहे ना चिरून घेऊयात। सगळे टोमॅटो आपण आहे ना चिरून घेतलेले आहेत। आता आपण आहे ना ग्रेव्ही करायला घेऊया। ग्रेव्ही करण्यासाठी मी मोठी कढई ठेवलेली आहे आणि हे जे आपण तेल घेतलं होतं अर्धी वाटी, त्यातलं आपण आता अर्धच घालणार आहोत, अर्ध आपण बाजूला ठेवणार आहोत। तेल तापलं की हे सगळे ना खडे मसाले आपण टाकून घेऊया आणि लो फ्लेमवर अगदी 1 मिनिट छानपैकी आपण फ्राय करूया। त्यानंतर ह्याच्यात आहे ना आपण मोठे चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊया। यातच आपण आहे ना आलं लसूणची जी पेस्ट आहे ती टाकूया आणि चांगले 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया। 4 ते 5 मिनिटं आपण आहे ना कांदा छान परतून घेतलेला आहे। त्याचा कच्चेपणा तर गेलाच आहे, पण अगदी सॉफ्ट पण झालाय। इनफॅक्ट ह्याच्याबरोबर आहे ना आलं लसणाची पेस्ट सुद्धा आहे ना त्याचा कच्चेपणा गेलाय। आता ना आपण ह्याच्यात टोमॅटो टाकून घेऊया। भिजवलेले जे काजू आणि मगज बी आहे ते पाण्यासकटच टाकायचे, कारण त्यात आपण पाणी अगदी थोडंसंच टाकलेलं आहे ना म्हणून। आता आपण हे सगळं फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यावर लो फ्लेमवर आपण झाकण ठेवून आहे ना शिजवून घेणार आहे। एक अंदाजे 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण चेक करूया। हे बघा मस्तपैकी आहे ना टोमॅटोमुळे छान पाणी सुटलेलं आहे। आता आपण काय केलंय की ना गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी वाढवून मीडियमवर केलेली आहे। आता काय करूयात, आपण झाकण न ठेवताय ना शिजवायचंय अंदाजे 3 ते 4 मिनिटं किंवा मग पाणी आटेपर्यंत। आता ना बऱ्यापैकी आहे ना पाणी आटलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आहे ना टोमॅटो सुद्धा मस्त असा सॉफ्ट झालाय।
आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण गार करून घेऊया. मिश्रण सगळं आपलं गार झालेलं आहे. आता आपण आहे ना मिक्सरमध्ये ट्रान्सफर करणार, पण त्याच्यापूर्वी काय करायचंय, आपण हे जे बेलीफ म्हणजे तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडे जे आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि हे जे बाकीचे जे मसाले ते तसेच ठेवणार, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे त्याच्यात उतरेल. मिक्सरमध्ये आपण आहे ना पाणी न वापरता ह्याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही जी पेस्ट आहे ना आपण करून घेतलेली ती शिजवायची आहे. आपण उरलेलं सगळं वाटीतलं तेल घालून घेऊया आणि आता ही जी पेस्ट आहे ती आपण आहे ना या तेलामध्ये घालून घेऊया. ग्रेव्ही काढून झाली ना की हे जे सुके मसाले आपण आहे ना मिक्स करून घेतलेले होते ना ते ह्याच्यात सगळे घालून आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. सगळे मसाले मिक्स करून झालेले आहेत. आता आपण आहे ना हे मिश्रण आहे ना शिजवून घ्यायचंय. उकळी येईपर्यंत आपण आहे ना वाट बघायची. आता उकळी यायला चालू झाली की काय होतं माहितीये का, मोठी उकळी येते ह्याला आणि सगळं ना बाहेर उडतं आणि मिश्रण पण वाया जातं आणि हातावरही उडतं. आता काय करायचंय, आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर छान उकळी काढून घ्यायची जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आता 7 ते 8 मिनिटं झालेली, तर आपण झाकण काढून चेक करूया. ग्रेव्ही आपण आहे ना छानपैकी हलवून बघूया. येस, असा मस्त आहे ना ग्रेव्ही अशी मिळून पण आली आहे, छान असा गोळाही होतोय आणि तेलही सुटलेलं आहे. आता काय करायचंय की गॅस बंद करायचं आणि ग्रेव्हीचं मिक्सचर आहे ना गार करून घ्यायचं. हे जे आपण आहे ना ग्राइंड केलं ना, ही ग्राइंड करून आपण आहे ना ज्या वेळेला हे शिजवतो ना ही स्टेप फार महत्वाची. म्हणजे का तर आपली हे जे ग्रेव्हीचं मिक्सचर आहे ते 1 महिना छान फ्रीजमध्ये टिकतं ना यासाठी. फ्रेंड्स, हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल आपण आहे ना ऑल पर्पज रेड ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि आता ती गार करून आपण आहे ना एका काचेच्या बरणीमध्ये 1 महिनाभर स्टोर करू शकतो. आता या ग्रेव्हीपासून बऱ्याच भाज्या तुम्ही करू शकता. त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला ना हॉटेलच्या ज्या ग्रेव्ही असतात त्याचे सिक्रेट्स कळले असतील. त्यात मी भरपूर टिप्स दिलेले आहेत. त्यानंतर स्टोर कसं करायचं हे सगळे टिप्स मी तुम्हाला दिलेले आहेत. आता ह्या ज्या ग्रेव्हीज ज्या आहेत तर त्या तुम्ही ना काचेच्या बरणीमध्येच स्टोर करायच्या. का तर मग लॉंग लाईफ म्हणजे त्याचा शेल्फ लाईफ जे आहे तो छान राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमच्याकडे जर पाहुणे वगैरे येणार असतील खूप मोठ्या प्रमाणात तर त्यावेळेला सुद्धा ना या ग्रेव्हीज जर एकदा करून ठेवल्या ना तर त्याच्यापासून आपण अगदी 10 ते 15 मिनिटात आपण आहे ना अगदी हॉटेल स्टाईल भाजी करू शकतो. सो नक्की ही ग्रेव्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.